नमस्कार. आज दिनांक 2 ऑक्टोबर 2021. तर आपण आज मर्दानी मोहिमेची सविस्तर माहिती यासाठी आपण लाईव्ह घेत आहोत. तर आज आपल्या लाईव्ह सोबत निनाद फाउंडेशनचे अधिकारी आणि प्रतिनिधी देखील सोबत असणार आहेत. सर्वप्रथम निनाद फाउंडेशन कार्यकारी मंडळ प्रमुख माननीय श्री अजय भोसले सर हे यांचं मी मनापासून स्वागत करते. यानंतर निनादियन वैभवी सोनवणे, निनादियन सुयश यादव आणि निनादियन अक्षता कांबळे यांचं देखील मी मनापासून स्वागत करते. याच सोबत आपल्यासोबत लाईव्ह मध्ये असणाऱ्या उपस्थित सर्वांचे निनाद संस्थेकडून आणि निनाद संस्थेच्या सर्व अधिकाऱ्यांकडून मनापासून स्वागत करते. आता आपण लाईव्हला सुरुवात करूया. तर आपण मर्दानी प्रशिक्षणाच्या 4 स्तरांविषयी माहिती घेण्यासाठी आपण सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण लाईव्ह घेत आहोत. सर्वप्रथम आपले 4 स्तर आहेत मर्दानी मोहिमेचे. त्यातला पहिला तर आपले 4 स्तर आहेत. त्यातला पहिला स्तर आपला आहे की बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कार्यक्रम. दुसरा आहे आपला आरोग्यदृष्ट्या सक्षमीकरण. तिसरा आहे मानसिकदृष्ट्या सक्षमीकरण आणि चौथा आहे शारीरिकदृष्ट्या सक्षमीकरण. यातील आपला पहिला भाग जो आहे, यातील आपला पहिला उपक्रम आहे तो म्हणजे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कार्यक्रम. तर याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्याचे प्रोजेक्ट ऑफिसर ते आपल्याला सविस्तर माहिती देतील. नमस्कार. निनादियन वैभवी मनोज सोनवणे. भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास नेहमीच आपली मान अभिमानाने उंचावत असतो. राजमाता जिजाऊ, मातोश्री भीमाबाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि अशा सर्व पुण्य मातांना वंदन करून आम्ही मर्दानी या स्त्री सक्षमीकरणाच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेमागचा मूळ उद्देश काय आहे? तर या मोहिमेमुळे आपल्या समाजामध्ये, देशामध्ये घडणाऱ्या प्रत्येक वाईट कृत्याला आळा घालणे आणि आपल्या देशातील, समाजातील प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक ताईला सक्षम करणे हा आहे. आणि या मोहिमेतील पहिला स्तर बाल लैंगिक शोषण प्रतिबंध हा आहे. त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्याबद्दलच तुम्हाला थोडक्यात सांगणारही आहे की हे प्रशिक्षण कशासाठी आणि का दिलं जाणार आहे. सगळ्यात आधी बाल लैंगिक शोषण म्हणजे काय? खरं तर अशा खूप साऱ्या घटना आहेत ज्या आपल्या आजूबाजूला रोज घडत असतात. त्या आपण पाहतो, अनुभवतो, पाहून दुर्लक्ष केलं जातं कदाचित, पण कदाचित आपल्यालाही त्याबद्दल जास्त माहित नसतं. म्हणून आपण माहिती करून घेऊया, ते थांबवण्यासाठी प्रयत्न करूया. तर बाल लैंगिक शोषण म्हणजे काय? तर लहान मुलांना मातेविरुद्ध कोणी हात लावणे, त्यांना संतुष्टी करता कुरवाडणे, त्यांना अश्लील साहित्य दाखवणं, तसंच त्यांच्यासोबत लैंगिक मध्ये बोलणं, हे सगळे प्रकार लैंगिक शोषणामध्ये मोडतात. आता तुम्हाला वाटत असेल की आपल्या या भारत देशामध्ये अशा घटना खरंच घडतायत का? याचे प्रमाण काय? तर याचं प्रमाण खूप मोठं आहे. खरं तर दिलेल्या माहितीनुसार 2018 मध्ये साधारणपणे दररोज 109 मुलांचं लैंगिक शोषण केलं गेलं. तसंच एनसीआरबीच्या माहितीनुसार 2018 मध्ये भारतामध्ये 21,605 मुलांचे लैंगिक शोषण केलं गेलं. तेवढ्या बलात्काराच्या घटना देखील नोंदवल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये 21,401 मुलींची संख्या आहे तर 204 मुलांची संख्या आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारत देशामध्ये जगातल्या सर्वाधिक लैंगिक शोषित मुलांची संख्या आहे. तसेच प्रत्येक 155 मिनिटांमध्ये भारतामध्ये दररोज 0 ते 16 वर्ष वयोगटातील बालकांवरती शोषण केलं जातं, त्यांच्यावर अत्याचार केले जातात. यापेक्षा आणखीन मोठे काय प्रमाण हवे असेल आपल्याला? हे सगळं ऐकून एक गोष्ट तर लक्षात आली की आपल्या देशामध्ये या घटना घडतायत, याचे प्रमाण आपल्याला लक्षात आलं.
आता तुम्हाला याची माहिती मिळाली. आता तुम्हाला मनातल्या मनात वाटत असेल की हे मी का शिकावं किंवा हे प्रशिक्षण घेण्याची मला काय गरज आहे. गरज आहे. देव न करो उद्या तुमच्या घरात अशी घटना घडली तर ती घटना घडू नये म्हणून तुम्हाला हे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. तुमच्या लहान भाऊ बहिणींसोबत असं घडू नये. त्यांनी जरी त्यांच्यासोबत घडलं तर ते स्वतः त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी सक्षम असतील म्हणून तुम्ही हे प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. तर हे प्रशिक्षण नेमकं कसं असेल त्याबद्दल सांगते. या प्रशिक्षणासाठी आपण सगळ्यात आधी काय करायचं तर जेव्हाही कधी आपण लहान मुलांसोबत बोलू, त्यांच्याशी प्रयत्न करू बोलण्याचा, तेव्हा सगळ्यात आधी आपण काय करतो, जेव्हाही कधी लहान मुलांना आपली गोष्ट म्हणवून द्यायची असेल तर आपण त्यांना गोष्टीच्या रूपात त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. इथेही आपल्याला तेच करायचंय. एक अशी छोटीशी गोष्ट त्यांना सांगायची आहे, त्याच्या माध्यमातून त्यांना असं समजवायचं की जर अशा काही घटना तुमच्यासोबत घडत असतील, तुम्ही न घाबरता तुमचं रक्षण स्वतः करायचं. आता ती जी गोष्ट आम्ही बनवली आहे त्या गोष्टीचं नाव आहे सखी एक विश्वास. बघा, सखी या नावातच खूप काही आलं. विश्वासही आहे, धाडसही आहे, वीरताही आहे. असं आता ही गोष्ट, या गोष्टीच्या मध्ये काय आहे ते मी थोडक्यात सांगते. तर सखी ही एक अशी मुलगी आहे जी घाबरत नाही, खूप धाडसी आणि शूर असते. तर जेव्हा तिच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ती न घाबरता त्याला सामोरे जाते आणि त्यांना त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी ते स्वतःचं रक्षण स्वतः करते. ते कसं तर जेव्हा कधी तो प्रयत्न त्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती कसं तरी करून तिथून बाहेर पडते. ओरडत नाही किंवा भांडत नाही, फक्त कुठल्या तरी कारणाने कारण सांगते आणि तिथून बाहेर पडते. आणि तिथून पळाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या आईजवळ जाते आणि आईला सांगते की माझ्यासोबत असं झालं होतं आणि मी त्यातून माझं स्वतःचं रक्षण स्वतः केलं. तेव्हा आई तिला रागवत नाही. आई तिला समजवते की तू जे काही केलं ते खरंच खूप अभिमानास्पद आहे माझ्यासाठी. इव्हन असंही सांगितलं की याच्यामध्ये तुझी काहीही चूक नव्हती. आपल्यालाही आपल्या मुलांना त्या गोष्टीच्या रूपात असंच सांगायला हवं की यामध्ये त्यांची चूक नसते आणि त्यांनी यातून बाहेर कसं पडायचं त्या गोष्टीमध्ये सांगितलंय आणि अगदी तसंच आपल्याला त्या मुलांना समजवायचं आहे. आता गोष्ट जेव्हा संपते तेव्हा त्याच्यामध्ये आहे असं, आता आपल्याला माहितीये आपल्या शरीरामध्ये असे काही भाग असतात जिथे कुणी हात लावू शकत नाही. तर ते तर मग आपण सांगू शकतो. तर मग त्या मुलांना त्या भागांबद्दल जेव्हा माहिती द्यायची असते तेव्हा आपण कदाचित आपलं मन घाबरतं. सगळ्यात आधी आपण आपल्या मनातील भीती घालवणं गरजेचं आहे आणि आपल्या त्या लहान मुलांच्या मनातील भीती घालवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ही माहिती देण्याचा प्रयत्न कराल तेव्हा सगळ्यात आधी त्यांच्या मनातून भीती घालवायची, आपल्याला भीती निर्माण करायची नाहीये. तर मग आधी हसतं खेळतं वातावरण निर्माण करायचं, गोष्ट सांगून त्यांना थोडंसं छान वाटेल की हा, सखीने जे केलं ते मीही करू शकते असं त्यांना वाटेल. आणि मग त्यांना आपण त्या महत्वाच्या भागाकडे वळायचं. आता महत्वाचा भाग आहे, आपल्या शरीरातील असे 4 भाग असतात जिथे कोणी हात लावू शकतो. ते 4 भाग म्हणजे कोणते? तोंड, छाती, 2 पायांमधील जागा आणि कमरेखालील जागा. इथे आपली आई सोडून इतर कोणीही कधीच हात लावू शकत नाही. आता हेच आपल्याला त्या लहान मुलांना देखील सांगायचंय. आता हे सांगत असताना आपण त्यांना कसं सांगणार? सगळ्यात आधी आपल्याला त्यांना सुरक्षित आणि असुरक्षित या स्पर्शांबद्दल सांगणार. सेफ टच आणि अनसेफ टच. आता तुम्हाला माहितीये म्हणजे लहान मुलांना जेव्हाही कधी आपली आई जवळ घेते तेव्हा त्यांना आनंद होतो, त्यांना छान वाटतं. तो स्पर्श त्यांच्यासाठी कसा स्पर्श आहे तर सेफ टच आहे, म्हणजे सुरक्षित स्पर्श आहे. तर मग त्याच्या उलट आपण त्यांना कसं सांगणार की असुरक्षित म्हणजे कसं? त्यांना आवडत नसताना कोणीतरी हात लावणं, त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना कोणीतरी कुरवाळणं, हे सगळं काही त्या असुरक्षित स्पर्शामध्ये येतं. जेव्हा त्यांना असं भीती वाटते, कोणीतरी हात लावल्यावर त्यांना आवडत नाहीये, खूप कसतरी वाटतंय, असं जेव्हा त्या लहान मुलांना वाटतं तेव्हा आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे की तो असुरक्षित स्पर्श असतो. आता या 2 महत्वाच्या
सुखरूपपणे तुम्ही सहजते सांगू शकता. तर मग जेव्हा तुम्ही या सेफ टेस्ट बद्दल सांगाल तेव्हा हे सगळं तुम्ही 4 भागांबद्दल सांगणं गरजेचं आहे. ते सांगितल्यानंतर त्यांना विश्वास देणं गरजेचं की जेव्हाही कधी असं कृत्य तुमच्यासोबत घडत असेल तर यात त्यांची चूक नसते, चूक असते त्या समोरच्या व्यक्तीची. म्हणून यात तुम्ही घाबरणं किंवा आपल्या आई वडिलांपासून लपवणं चुकीचं असतं. म्हणून कधीही असं काही घडलं तर सगळ्यात आधी आपल्या आईला सांगायचं आणि तिच्यापासून काहीही लपवायचं नाही. आता आपल्या एक सखीच्या स्टोरीमध्ये कशी आपण छान एक सांगितलंय, रंगत असते ना लहान मुलांना आवडणारी, ती रंगत सांगितली. ती म्हणजे काय की जेव्हा ती सखी तिच्या आईला तिच्यावर झालेल्या घटनेबद्दल सांगते तेव्हा तिची आई तिला न रागवता तिच्या आवडीचं खाऊ तिला देते आणि ती सखी सगळं काही विसरून पुन्हा नव्याने खेळायला सुरुवात करते. तसंच आपण त्या लहान मुलांना सांगायचंय की जसं सखीला तिच्या आईने खाऊ दिला होता तसंच मी देखील तुला देईन जर तू माझ्यापासून काही लपवलं नाही तर. म्हणून यापुढे भविष्यात कधीही तुझ्यासोबत असं काही घडलं तर सगळ्यात आधी येऊन मला सांग, मी तुझी नक्की मदत करेन. अशी त्यांना विश्वास त्यांना गरजेचं, त्यांच्या मनातील भीती घालवणं खूप गरजेचं. आता जेव्हा हे सगळं सांगाल आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीचा खाऊ देखील द्याल, मग त्यांचं मन शांत होईल. म्हणजे त्यांच्या मनातील गोष्ट तुमच्यासोबत सांगतीलही तेव्हा शांत मनाने त्यांची ती गोष्ट ऐकून घ्या, त्यांच्यावर झालेल्या त्या घटनेचा परिणाम जाणून घ्या आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांची मदत करा. खरं तर या बाललैंगिक प्रतिबंधक कार्यक्रमाचं प्रशिक्षण प्रत्येकाला घेणं अनिवार्य आणि ते दिलंही जाणार आहे संस्थेच्या माध्यमातून. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळे इथे आला आहात तर तुम्ही सगळेच आपल्या भारताचे कर्तव्यनिष्ठ नागरिक आहात आणि तुम्ही या प्रशिक्षणामध्ये आम्हाला नक्कीच साथ द्याल, यात काही शंकाच नाही. म्हणून जर आजूबाजूच्या या सगळ्या घटना थांबवायच्या असतील, त्या लहानशा जीवाला जर वाचवायचं असेल या भयंकर अशा घटनांमधून, तर तुम्ही नक्कीच हे प्रशिक्षण घ्याल, आम्हाला मदत कराल आणि जी मी आता माहिती तुम्हाला सांगितली ती माहिती तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवाल. एखाद्या लहान मुलांपर्यंत पोहोचवलं तरी चालेल, जास्त मुलांपर्यंत पोहोचवलं तर उत्तमच आहे. शाळेत जाऊनही तुम्ही हे सगळं कार्य करू शकता, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला काही महत्वाच्या सूचना आमच्या संस्थेकडून दिल्या जातील, त्याचं पालन तुम्ही करणं अनिवार्य असेल आणि त्या सूचनांबद्दलची माहिती तुम्हाला सुयश सर देतील. धन्यवाद. नमस्कार, मी निनादी सुयश ज्ञानदेव यादव. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही या मोहिमेमध्ये आम्हाला खूप मोठे सहकार्य करणार आहात आणि तुम्ही ही मोहीम हाती घ्याल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता तुम्ही ही मोहीम तुमच्या गावामध्ये राबवली तरी चालेल, तुम्ही एका मुलीला किंवा मुलाला मार्गदर्शन केले तरी चालेल. फक्त हे कार्य करत असताना रिपोर्ट आपल्या संस्थेला अनिवार्य आहे. आता तुमच्या प्रश्न निर्माण झाले असतील की का, कशासाठी, तर ज्यावेळेस आपल्या संस्थेचा वार्षिक समारंभ असतो तुम्ही केलेल्या कामाबद्दल संस्थेतर्फे तुम्हाला पुरस्कार आणि सन्मान चिन्ह दिले जाईल. यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. तुम्ही हे कार्य करत असताना सर्वात महत्वाचे कार्य हे करायचे आहे की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या शाळेत जाऊन मार्गदर्शन करत असाल किंवा मुलांना मार्गदर्शन करत असाल त्यावेळेस तुम्ही ते मार्गदर्शन करताना त्या मुलांसोबतचे फोटोज आणि व्हिडिओ आपल्या संस्थेला नोट काढून आपल्या संस्थेला रिपोर्ट करायचे आहे. आता या सर्व गोष्टींची आवश्यकता ह्याच्यासाठी आहे की म्हणजे हे सर्व फोटो आणि व्हिडिओ तुम्ही आपल्या संस्थेला ईमेल किंवा 9850 साठी या क्रमांकावर व्हॉट्सअप द्वारे शेअर करू शकता. आता तुम्ही जर ही मोहीम जर एखाद्या सोसायटीमध्ये होणार असाल तर त्यावेळेस तुम्ही ज्या मुलांना मार्गदर्शन करणार असाल त्या मुलांचे डिटेल्स आणि त्यांच्या सोबत जे उपस्थित आहे ते पालक कॉन्टॅक्ट नंबर त्या संस्थेला रिपोर्ट करायचे आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे जर तुम्ही शाळेत जाऊन मार्गदर्शन करत असाल तर त्यावेळेस त्यांची आणि एक मुख्य कॉन्टॅक्ट नंबर आणि तिथे एका महिला शिक्षकाचा नंबर आपल्या संस्थेला रिपोर्ट करायचा आहे. आता या सर्व गोष्टींची आवश्यकता यासाठी आहे की ज्या वेळेस आपल्याला स्टेट लेवलचा पुरस्कार त्यावेळेस तिथली जी गव्हर्नमेंट ऑफिसर असतात ते सर्व गोष्टींची पडताळणी करतात, त्याची तपासणी करतात, चौकशी करतात आणि त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आला की
आपल्याला पुरस्कार जाहीर केला जातो. आता तुम्ही ही मोहीम जर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून जर राबवणार असाल तर आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंट पुरस्कार देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि तुम्ही जर ही मोहीम तुमच्या भागापुरती धाडसाने एक पाऊल पुढे या, मोहिमेत सहभागी व्हा आणि आम्ही तुम्हाला या मोहिमेच्या सर्व मार्गदर्शन आणि सामग्री उपलब्ध करून देऊ. फक्त बदलांसाठी धन्यवाद. पुढील सर्व माहिती तुम्हाला अक्षर मिळेल. धन्यवाद सर. यानंतर आपला दुसरा स्तर आहे आरोग्यदृष्ट्या सक्षमीकरण. याची माहिती आपल्याला अक्षदा कांबळे मॅम देतील. मी निनादीन अक्षदा महादेव कांबळे. आजच्या 21व्या शतकात वावरणारी स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरणारी आहे. यशाची अनेक शिखरं ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पार करत आहे. त्याचबरोबर ती कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सुद्धा अत्यंत सुखरपणे आणि अत्यंत चांगल्या दृष्टीने निभावत आहे. त्याचबरोबर या धावपळीच्या युगात ती वावरताना या जबाबदारीमध्ये आणि कर्तव्यांमध्ये ती एवढी गुरफटून गेली आहे की त्यामुळे तिला तिच्या दैनंदिन जीवनात शारीरिक, मानसिक आणि अशा अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं. पण हे कशामुळे होतं? वेळेवर आहार न घेणं, त्यातही सकस आणि पोषक आहाराची असणारी कमतरता, त्याचबरोबर अनियमित वैद्यकीय चाचण्या, व्यायामाची कमतरता, आरोग्यविषयक जागृतीचा अभाव, या सर्व गोष्टींमुळे आजची स्त्री कुठेतरी थोडीशी का होईना पण मागे पडतीये. त्यासाठीच प्रत्येक महिलेला मर्दानी बनवण्यासाठी निरोगी व सुदृढ आयुष्य, सुदृढ आरोग्य आणि सुदृढ आरोग्याचं शस्त्र तिला जपायला हवं. हे शस्त्र कसं जपायचं, कसं हाताळायचं हे शिकण्यासाठी आपल्याला आरोग्याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर आरोग्य ही संकल्पना भरपूर विस्तारित स्वरूपाची आहे. पण त्यासाठी आपण अधिकाधिक माहिती जाणून घेऊयात. आपण या मर्दानी मोहिमेच्या आरोग्यविषयक स्तराचा नक्की लाभ घ्यावा अशी आपणास विनंती. आता आपल्याला या प्रशिक्षणात 3 भाग पाहायला मिळतील. भाग पहिला स्त्रियांना दैनंदिन जीवनात सामोरे जावे लागणाऱ्या समस्या, भाग दुसरा मासिक पाळी आणि भाग तिसरा काही महत्वाच्या मुद्द्यांचा. आता भाग पहिल्यामध्ये काय असेल तर यामध्ये असेल आरोग्य आणि पोषक आहार. यामध्ये आपण शारीरिक सुदृढता आणि त्याचबरोबर आर्थिक भरभराट याबद्दलची सर्व माहिती घेणार आहोत. त्यानंतर पोषक आहाराचे आपल्याला काय काय फायदे होतात, आपल्या आहारातील काही उपयोगी पदार्थ आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणारे दैनंदिन फळांचं महत्व, या सर्व विषयांवर आपल्याला तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर या उपयुक्त असणारी सर्व माहिती आपल्याला पीडीएफच्या स्वरूपात देखील आपल्यापर्यंत पोहोचेल. आता भाग दुसरा जो स्त्रीच्या आयुष्यातला एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे मासिक पाळी. आता या मासिक पाळीबद्दल आपल्याला सर्व माहिती तज्ञ व्यक्तींकडून मिळेल. त्याचबरोबर मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, मासिक पाळीच्या काळात वापरले जाणारे सॅनिटरी पॅड्स की कापडाची घडी, त्यानंतर मासिक पाळी दरम्यानच्या अनेक समस्या आणि अनियमित मासिक पाळी याबाबतची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर आपल्या मनात जर काही प्रश्न असतील
तर त्या प्रश्नांचे निरसन ही तज्ज्ञ व्यक्तींकडून केले जाईल. आता शेवटचा भाग, तो म्हणजे भाग 3. यामध्ये आपण काय ते असतील खालीलप्रमाणे: लठ्ठपणा व बारीक होणे, त्यानंतर झोप न येणे, वय वाढतंय, लैंगिक शिक्षण, यावर पालक आणि मुलींमधील संवाद, या 3 भागांमध्ये आपले आरोग्यविषयक स्तराचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. तर कृपया आपण सर्वांनी या भागातील प्रशिक्षणास नक्की लाभ घ्यावा. यानंतर आपण मानसिकदृष्ट्या सक्षमीकरण या स्तराची माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम आतापर्यंत आपण आपल्या मर्दानी मोहिमेमधील स्तर पहिला, बाल लैंगिक शोषण अत्याचार प्रतिबंधक कार्यक्रमाबद्दल सर्व माहिती जाणून घेतली. नंतर आरोग्यदृष्ट्या सक्षमीकरणावरती काही प्रशिक्षण देणार आहोत, त्याबद्दल जाणून घेतलं. आणि आता आपण जाणून घेणार आहोत मानसिकदृष्ट्या सक्षमीकरण या स्तरावरील जे काही प्रशिक्षण आपण त्या महिलांना देणार आहोत त्याबाबतची माहिती. या स्तरामध्ये 2च त्यात भाग असतील. पहिला भाग असेल मानसतज्ञांकडून महिलांचे विविध काही प्रश्न असतील, जे काही मानसिकदृष्ट्या आपण पाहतो की मानसिकदृष्ट्या भरपूर प्रश्न असतात महिलांना, पुरुषांनाही असतात. पण आपली ही मर्दानी मोहीम खास करून आपण महिलांसाठी डिझाईन केलेली असल्यामुळे त्यामध्ये महिलांचा असा मी नामोल्लेख जास्त करेल. त्यामध्ये मानसतज्ञांकडून त्यांना प्रशिक्षण हे विविध विषयांच्या बाबतीत दिलं जाईल. त्यामध्ये शरीर रचना असेल, एकटेपणा असेल, महिलांमध्ये विविध प्रकारचे न्यूनगंड असतात त्याबाबत असेल, त्याचबरोबर लैंगिक असमानता, एकटेपणा वाटणं, संशयास्पद भावना, त्यानंतर वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे मानसिक त्रास होत असतात. अशा विविध विषयांवरती मानसतज्ञांकडून आपण त्यांना मार्गदर्शन देणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहतो की आपलं प्रत्येक वेळी प्रत्येक वयातील महिलेसोबत आपल्याला हे जाणून येतं की निर्णय क्षमता नसते त्यांच्याकडे ठाम निर्णय घेण्याची क्षमता नसते, स्वतंत्र नाही असं वाटतं आपल्याला विविध निर्णय घेत असताना. काहींना शिक्षण घेण्याचं म्हणजे काहींना अधिकचं शिक्षण घ्यायचं असेल तर अधिकचं शिक्षण घेण्यावर त्यांचे बंधन लादली जातात. 18 वर्ष पूर्ण होतात नव्हतं म्हणजे 10वी किंवा 12वी हे इतकं शिक्षण होतंय की नाही तोपर्यंत विवाहाचे प्रस्ताव त्यांच्या पुढे मांडले जातात की तू आता लग्न करणं गरजेचं आहे, बस झालं शिक्षण इथून पुढचं. तर या दृष्टिकोनातून त्याचबरोबर एखादी महिला किंवा एखादी मुलगी ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवरती आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस तिच्या त्या मताची दखल घेतली जात नाही. तर इथून त्या महिलांच्या मनामध्ये असं की माझ्या मताला कुठेच किंमत नाही किंवा व्हॅल्यू देत नाहीये, या बाबतीतलं मार्गदर्शन असेल. त्यानंतर प्रगतीमध्ये त्यांच्या अडचण निर्माण करणं असेल की ही मुलगी आहे किंवा ही महिला आहे तर पुढे का जाऊ द्यावं हिला किंवा पुढे नाही गेले पाहिजे, काय करणार आहे करून, किंवा एखाद्या महिलेच्या नेतृत्वाखाली जर एखादा प्रोजेक्ट किंवा काही काम चाललेलं असेल तर कमी लेखणं असेल त्या ठिकाणी. तर या सगळ्या आउटरच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचा मनावरती त्या महिलांच्या भरपूर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम मनावरती झाल्यामुळे ते कार्यक्षमतेमध्येही त्याचा परिणाम दिसून येतो. त्याचबरोबर समानतेची वागणूक न देणं, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की एखादं कुठलंही काम जर महिला लीड करत असेल तर त्यावेळेस तिला तेवढं कॅपेबल न समजणं, अशा सगळ्या गोष्टी आपण आजूबाजूला पाहत असतो. आणि त्याचा जरी आपल्याला वाटत असेल की जास्त परिणाम काही होत नाही, परंतु मानसिक परिणाम जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो आणि याच परिणामामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होत असतो. म्हणून आपण या अशाच विविध विषयांवरती मानसोपतज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहोत. विविध विषयांवरती मार्गदर्शन करून झाल्यानंतर एक चर्चासत्र असेल आपलं. त्या चर्चासत्रामध्ये पण 2 भागांमध्ये विभागणी केलेली आहे चर्चासत्रांची, की काही महिलांना त्यांची जे काही समस्या असतील त्या सर्वांसमोर सांगण्यामध्ये किंवा त्यांचं नाव पुढे येऊन सगळ्यांना समजावं की मला ही समस्या आहे असं सांगण्याची कुठेतरी नको वाटतं. त्यामुळे आपण काय करतोय तर महिलांनी आपल्याला मेसेज करायचा, त्यांचं ऑलरेडी रजिस्टर असेल आपल्याकडे, नाव वगैरे फॉर्म भरून घेतो आपण या मर्दानी मोहिमेमध्ये सामील होण्याच्या. प्रॉब्लेम एक्सप्लेन करायचा, तो आपण त्या तज्ञांना सांगणार. त्यांचा कोणताही नामोल्लेख न घेता चर्चासत्र सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा याबाबतचे मार्गदर्शन त्यांच्याकडून दिले जाईल, त्यांचा नामोल्लेख न करता. आणि त्यानंतर खुले चर्चासत्र सुरू होईल. त्यामध्ये प्रत्येक महिला तिला असणारी समस्या त्या तज्ञांसोबत डिस्कस करू शकते. आणि यामध्ये असं कुठेही नाही की 1-2 महिलांनीच फक्त प्रश्न विचारायचे आणि त्यानंतर राहिलेल्या प्रश्नांसाठी टाइम अप किंवा असं काही असेल. कारण इथे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं जोपर्यंत
त्यांना मनाला त्यांच्या समर्पक उत्तर मिळत नाही किंवा त्या सॅटिस्फाय होत नाही, तोपर्यंत हे चर्चासत्र चालेल. भले ते कितीही सेशन्स करणार. एक सेशन आपलं 1.5 तासाचं असेल, 1.5 तासाच्या पहिल्या सेशन्स मध्ये जर एका टीमचं चर्चासत्र पूर्ण नाही झालं तर दुसऱ्या सेशन मध्ये पुन्हा ते चर्चासत्र राबवलं जाईल, जेणेकरून त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका असतील, विथ टॉपिक और विदाउट टॉपिक, सर्वच्या सर्व त्यांना निरसन झालं पाहिजे त्या समस्यांचं, या दृष्टीने. त्याचबरोबर जर आपण पाहिलं गेलं तर चौथा स्तर आपण सर्वांना माहिती असेलच की शारीरिकदृष्ट्या सक्षमीकरणाचा 4था स्तर आहे. आपण जर प्रोजेक्ट फाईल पाहिली निनाद संस्थेची तर त्यामध्ये 4थ्या स्तरामध्ये पहिला भाग जो आहे तो योगा प्रशिक्षणाचा आहे. आणि हे योगा प्रशिक्षण आपलं या स्तरावरती महिला आल्यानंतर सुरू होत नाही, तर ज्यावेळी मर्दानी मोहिमेचे प्रशिक्षण सुरू होईल दुसऱ्या स्तरापासून, म्हणजे पहिला स्तर बालकांसाठी आहे तो म्हणजे तो झेडपी स्कूल्स किंवा बाकीच्या ज्या काही म्हणजे ऑनफिल्ड वर्कचा तो भाग आहे. आरोग्यदृष्ट्या जेव्हापासून चालू होईल तेव्हापासूनच हे योगासन सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये चालू होतील दर रविवारी. योगासनामध्ये त्यांना विविध गोष्टी शिकवल्या जातील. त्यामध्ये प्रेयर्स असतील, लुजनिंग प्रॅक्टिस असेल, योगासन, कपालभाती, ध्यान, अशा खूप गोष्टी आहेत त्या त्यांना तिथे शिकवल्या जातील प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये. आणि हे योगा सेशन्स प्रत्येकासाठी फ्री असणार आहे. यात कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाहीत किंवा काही नाही, फ्री टू ऑल आहे हे सगळं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या भागामध्ये संभाव्य धोका कसा ओळखावा. म्हणजे आपण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये बाहेर फिरत असतो त्यावेळेस कोणी पाठलाग करते की काय, कोणी नजर ठेवून आहे की काय, अशा विविध गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून आपण प्रेझन्स ऑफ माइंड यूज करून ज्या त्यावेळी आपल्याला संभाव्य धोका होण्याची शक्यता आहे का हे आपल्याला त्यातून लक्षात येऊ शकतं. त्यानंतर जर तेव्हा तुम्हाला अशा शक्यता दिसल्या की आपल्याला संभाव्य धोका होऊ शकतो, इथे या व्यक्तीकडून किंवा या ठिकाणी काही संभाव्य धोका होण्याच्या शक्यता आहेत, तर त्यावेळी सरकारी यंत्रणांना आपण लवकरात लवकर कसं इन्फॉर्म करू शकतो, आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी मदत कशी बोलवू शकतो, याबाबतचं दुसऱ्या 4थ्या स्तरामधील दुसऱ्या भागामध्ये प्रशिक्षण असेल. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल. म्हणजे लेक्चर्स तर असतीलच, याबद्दलचे मार्गदर्शक पण असतील, सेशन्स पण होतील, इथेही चर्चासत्र होईल, पण त्याचबरोबर पीडीएफ कशासाठी, तर एकदा सांगून जरी आपल्याला थोडासा विसर पडला तर त्यानंतर ते आपल्याला माहिती असावं की या माहितीच्याद्वारे आपल्याला हे सांगितलं होतं. त्यानंतर हेल्पलाईन नंबर असतील ते आपण सेव्ह करतो न करतो, या दृष्टीने ते हेल्पलाईन नंबर्स पण आपण प्रोव्हाइड करतोय. हेल्पलाईन नंबर देत असताना आता काही आपल्यातीलच माणसांना असा प्रश्न पडेल की हेल्पलाईन नंबर्स चालू असणार आहेत का किंवा ते रिस्पॉन्स करणार आहेत का, तर त्याचंही व्हेरिफिकेशन केलेलं आहे. प्रत्येक हेल्पलाईनना स्वतः मी फोन केलेला आहे, त्या तेथील कर्मचाऱ्यांना, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे की या हेल्पलाईन नंबर व्यवस्थित चालू आहेत नाहीयेत, असा सगळा रिपोर्ट घेऊनच त्यात ठराविक हेल्पलाईन नंबर्स आम्ही त्यामध्ये इनपुट केलेले आहेत. त्यामुळे तशी काळजी करण्याची अजिबात गरज नाही. ज्या हेल्पलाईन नंबर्स दिलेले आहेत त्यावरती तुम्ही निर्भीडपणे आणि आमच्यावरती विश्वास ठेवून, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शासनावरती विश्वास ठेवून तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर तिसरा भाग आहे, त्यामध्ये आहे मूलभूत प्रशिक्षण आणि ऍडव्हान्स प्रशिक्षण. आता मूलभूत आणि ऍडव्हान्स प्रशिक्षण हे काय आहे असा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर मूलभूत प्रशिक्षण हे कोणासाठी असणार, तर आपल्या या मर्दानी मोहिमेमध्ये आपण काय केलेलं आहे, तर पहिला स्तर आहे आपला कोणता, बाललैंगिक शोषण. तर या कार्यक्रमामध्ये आपण काय करतोय, तर 14 वर्ष किंवा 15 वर्षाच्या वयोगटापर्यंत डिझाईन केलेला आहे. तर तिथपर्यंतचा प्रोग्राम आपण त्या वयातल्या मुलांसाठी, आणि तिथून पुढे म्हणजे 15 ते पर्यंत हे सगळे आपण पुढचे स्तर जे आहेत, आरोग्यविषयक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, हे डिझाईन केलेलं आहे. तर जर शारीरिक स्तरावरती प्रशिक्षण घ्यायचं असेल आपल्याला, तर शारीरिक स्तरावरचं प्रशिक्षण घेत असताना जर आपण ऍडव्हान्स ट्रेनिंग जर त्यांना द्यायचं म्हटलं, तर ऍडव्हान्स ट्रेनिंग काय हे मी तुम्हाला सांगेल, तर ते पॉसिबल होणार नाही. कारण त्यामध्ये जास्त करून शारीरिक कष्ट आहे, हालचाली आहेत, वर्कआउट करणं आहे, बॉडीच्या दृष्टीने आपण विचार केला तर त्यावेळेस त्यांना ते शक्य होणार नाही. त्यामुळे मूलभूत आणि ऍडव्हान्स प्रशिक्षण आपण असं ठेवलेलं आहे, म्हणजे बेसिक आणि ऍडव्हान्स प्रशिक्षण. बेसिक मध्ये काय असणार, तर बेसिक मध्ये शस्त्र आणि शास्त्र संबंध हे असणार आहे पहिला मुद्दा. शस्त्र आणि शास्त्र संबंध म्हणजे काय, तर आपण आपल्या सोबत जे काही वस्तू असतील त्या जर आपण आपल्या डिफेन्ससाठी म्हणतोय, अटॅकसाठी नाही, डिफेन्ससाठी जर आपण युज करायचं म्हणत असू, छोटे छोटे वस्तू असतील त्या मी सांगितलं तुम्हाला, त्या वस्तू जर डिफेन्स म्हणून युज करायच्या असतील तर त्याचा आपल्यावरतीच परिणाम चुकीचा होऊ नये
किंवा त्या शस्त्राचा आणि आपल्यालाच इजा होऊ नये, त्या वस्तूने आपल्यालाच इजा होऊ नये, यासाठी या सगळ्या गोष्टी कशा मॅटर करतात. तर त्या बाबतीचं संपूर्ण तिथं सेशन्स होतील, त्याबाबतची संपूर्ण माहिती दिली जाईल की तुम्ही तुमच्या जवळच्या वस्तूंप्रती कशी मानसिकता ठेवली पाहिजे, त्यांच्याबद्दलच्या कशा भावना असल्या पाहिजेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे त्या तिथे सांगितल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे मूलभूत बेसिक प्रशिक्षण ज्या ट्रेनिंग असणार आहे त्याच्यामध्येच आपल्या आजूबाजूला मी जे म्हटलं की आजूबाजूला ज्या वस्तू आहेत, ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण युज करतो, त्या वस्तूंपासून अशी कधी जर वेळ आली की कोणी आपला, आता तुम्ही आताची परिस्थिती पाहताच आहे की काय समाजामध्ये वातावरण सुरू आहे, महिलांविरुद्ध बद्दल, मुलींबद्दल, बालिकेंबद्दल, वयोवृद्ध महिलांबद्दल काय काय प्रकार चालू आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे असं कधी होणार नाही, पण जर कधी तुमच्या बाबतीत असं काही होण्याच्या शक्यता वाटत असतील तर त्यावेळी तुमच्याकडे तर काही दुसरे काही ऑप्शन नसणार आहेत. आणि ती जलद क्रिया होणं म्हणजे जलद गतीने हे सगळे प्रकार घडतात. त्यामुळे तुमच्याकडे ज्या काही वस्तू असतील अवेलेबल त्या क्षणाला, ज्या आपल्या दैनंदिन जीवनात असतात, त्यांच्यापासूनच तुम्ही तुमचं डिफेन्स कसं करू शकता, त्यापासून तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता, या अशा छोट्या छोट्या वस्तूंची लिस्ट असेल, त्या वस्तू कशा वापरायच्या हे सांगितलं असेल. या सगळ्या गोष्टी या मूलभूत प्रशिक्षणामध्ये, या बेसिक ट्रेनिंगमध्ये असतील, जेणेकरून या ट्रेनिंगचा लाभ वयोवृद्ध महिलांना पण होईल आणि सगळ्या आपल्या बाकीच्या महिलांना, म्हणजे ज्या तरुणी आहेत त्यांना सुद्धा होईल. त्यांना कसं, तर ज्या वेळेस जर त्यांनी ऍडव्हान्स ट्रेनिंग नसेल घेतलं तर बेसिक ट्रेनिंग वरून सुद्धा ते स्वतःचा बचाव करू शकतात, अशा काळामध्ये डिफेन्स करू शकतात. ऍडव्हान्स ट्रेनिंग मध्ये काय असेल म्हणाल तुम्ही आता, की ऍडव्हान्स ट्रेनिंग मध्ये सेल्फ डिफेन्सचा कोर्स असेल. सेल्फ डिफेन्सचा कोर्स मध्ये काय असणार, तर मूव्स असतील, त्यामध्ये ब्लॉक्सेस असतील, पंच असतील, की अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यापासून तुम्ही तुमचा डिफेन्सही करू शकता आणि अटॅकही करू शकता. आणि हे त्यांच्यासाठीच आहे जे शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहेत, म्हणजे बॉडी त्यांची स्ट्रॉंग आहे, ज्यांचं क्रीडा बॅकग्राऊंड आहे किंवा जे तरुण आहेत त्यांच्यासाठी आहे. तर त्यामध्ये हे जे सेल्फ असणार आहे ते असेल. त्यानंतर नानच्या पुष्कवलं जाईल त्यांना. त्याचबरोबर या दोन गोष्टी ज्या आहेत त्या पोर्टेबल आहेत, म्हणजे नानच्या त्यात त्यांच्यासोबत बॅग मध्ये ठेवू शकतात, लाठीकाठी सुद्धा बॅग मध्ये ठेवू शकतात. आता जे नवीन होऊ शकतात असे हे दोन वेपन्स, जे पारंपरिक आपण त्यांना शस्त्र म्हणतो ते, आणि सेल्फ डिफेन्स कोर्स, असं या हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. सेल्फ डिफेन्सचा कोर्स आहे म्हणजे ऍडव्हान्स ट्रेनिंग हे ऐच्छिक असणार आहे बेसिक. म्हणजे त्यासाठी तुम्हाला दररोज येऊन 1 तास प्रॅक्टिस करणं कंपल्सरी आहे. असं करून ते 1 महिन्याचा कोर्स आहे. म्हणजे सेल्फ डिफेन्स 1 महिना, लाठीकाठी नानच्याकून 1 महिना. त्यामुळे ऍडव्हान्स ट्रेनिंग ऐच्छिक असणार आहे. आणि त्यातही शेवटच्या म्हणजे ऍडव्हान्स ट्रेनिंग मध्ये ऍट द एंड आपण एक पॉवर टेक्निक म्हणून एक पार्ट टाकलेला आहे. तो पॉवर टेक्निकचा पार्ट कशासाठी, तर तुम्ही म्हणाल की जर आपण महिलांना प्रशिक्षण देतोय, जर आपण महिलांना सांगतोय की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असं रिॲक्ट करा, असं लढा, तसं लढा, बट जर त्या सिच्युएशन मध्ये समोर येणारा तो जो काही कोणी असेल, आता मी त्याला माणूस म्हणणार आहे, तो जर प्रशिक्षकच असेल, त्याने जर हे ट्रेनिंग घेतलीच असेल, त्याला या सगळ्या गोष्टी माहितीच असतील, तर मग काय. कारण आता तर हे नौके शिकलेले असणार तुम्ही सगळे, त्यापुढे तुम्ही कसं काय डिफेन्स करा. तर अशा ठिकाणी आपल्याकडे असं काहीतरी पाहिजे जे जगाकडे नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्या पुरुषा माणसाला सुद्धा माहिती नसलं पाहिजे की तुमच्या मूव्स कुठल्या आहेत, तुम्ही या क्षणाला काय करणार आहे. विदिन 3 सेकंद तुम्हाला रिॲक्ट व्हायचंय आणि त्या ठिकाणापासून निघायचा प्रयत्न करायचा. लढायचं नाही आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये, तिथे लढाई करायची नाहीये, त्याच्याशी वाद घालायचे, म्हणजे वाद घालायचे किंवा जास्त वेळ तिथं थांबायचा प्रयत्न करायचा नाही. जे आपण या प्रशिक्षणामध्ये आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला फुल प्रूफ तयार करणार आहोत. परंतु एक लक्षात ठेवायचं की जरी तुम्हाला कितीही येत असेल, कितीही तुम्ही स्ट्रॉंग झाला असेल, तरी सुद्धा त्या ठिकाणी थांबायचं नाहीये आपल्याला. आणि त्यामुळे 3 सेकंद, विदिन 3 सेकंद तुम्हाला ती ऍक्शन करायची, ती पॉवर टेक्निक युज करायची आणि तिथून पळता म्हणजे तिथून बाजूला जायचंय. आणि त्यासाठी ही पॉवर टेक्निक आपण डिझाईन केलेली आहे. जसं की पहिल्यांदा म्हटलं की कोणाला माहिती नाही ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण तिथून सुटू शकतो त्या परिस्थितीमध्ये. कारण येणारी प्रत्येक वेळेची सिच्युएशन ही सेमच असेल किंवा सारखीच असेल असं नाही. कारण जर हा म्हणजे ही जर विद्या म्हणेल मी त्याला, ही जर विद्या आहे, आपण जे प्रशिक्षण घेणार आहोत ती जर विद्या आहे तर ती प्रत्येकाला अवगत असेल.
म्हणजे किमान काहींना तर अवगत असेल, आणि काहींमधल्याचीच जर बुद्धी अशी चालत असेल तर तो त्यापैकी एक असू शकतो. म्हणजे शक्यता आपण नाकारायनं इथे रिस्क घेऊ शकत नाही. शक्यतेवरती सुद्धा आपण काम करायचंय की जर तसा माणूस असेल तर काय. त्यामुळे ती झालं तरी या पॉवर टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही तिथून निघू शकता. या 2 पॉसिबिलिटीज या पॉवर टेक्निक तुम्ही युज केल्यानंतर त्यातली एक सांगेल मी आता, की तो माणूस या पॉवर टेक्निकच्या माध्यमातून किमान 15 ते 20 मिनिटं बेशुद्ध होऊ शकतो. आणि दुसरे टेक्निक्स आपले प्रशिक्षक जे आहेत ते तुम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान सांगतील. म्हणजे अशा 2 पॉसिबिलिटीज आहेत, पण तुम्हाला त्यातून बाहेर पडता येईल एवढं 100%. त्यानंतर आपण हे जे प्रशिक्षण घेत आहोत त्यामध्ये तर त्यामध्ये बेसिक ट्रेनिंगचं मी जसं तुम्हाला 25 दिवस स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी, त्यानंतर लाठीकाठीसाठी 30 दिवस आणि नानजागूसाठी 30 दिवस असं एकूण ही मोहीम अशी या प्रकारे आपली रन करणार आहोत आपण. आणि जसं की अधिकाऱ्यांनी आता जे प्रोग्राम ऑफिसर्स होते पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, विजय मॅम आणि सुरेश सरांनी जसं सांगितलं की त्या बाललैंगिक शोषण अत्याचार प्रोग्राम हा आपल्याला संपूर्ण लहान मुलांसाठी राबवतोय आपण. तर तो राबवत असताना आपल्याला जास्तीत जास्त मुलांपर्यंत, जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला सर्वांना तुमच्या मदतीची गरज आहे. कारण आज जर आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पोहोचवायचं असेल तर त्यासाठी एकट्या माणसाने किंवा एका संस्थेने प्रयत्न करून हे पुरेसं राहणार नाही. कारण आज जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बाललैंगिक अत्याचार होत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या केसेस रजिस्टर होत आहेत. पण काही अशा पण गोष्टी आहेत की ज्या रजिस्टर होत नाहीत आणि रजिस्टर न होणाऱ्या केसेस खूप जास्त आहेत. कारण जर आता याचा तुम्ही डीप मध्ये अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की माणूस आपण सर्वजणच म्हणतो की, आता मी फ्रीली बोलेल ते की प्रत्येक जण आपल्या इज्जतीला घाबरतो. की मी जर माझ्या मुलाबद्दल, माझ्या मुलाबद्दल आणि मुलीबद्दल मी यासाठी म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये जे बाललैंगिक शोषण होतं त्यामध्ये मुलेही आहेत. महाराष्ट्रामध्येच नाही तर इंडियामध्ये पण आहेत. म्हणजे बाललैंगिक शोषण असेल किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये मुले सुद्धा समाविष्ट आहेत. त्याच्यामुळे आपण जेवढ्या केसेस स्टडी करू तेवढ्यावरून आपल्या सर्वांना लक्षात येईल की केस काही जण रजिस्टर करतात पण काही जण रजिस्टर करत नाहीत. आणि त्या मुलांना आयुष्यभर त्याच गोष्टीचं मनामध्ये तुटत त्या जगावं लागतं. प्रत्येक क्षणाला कुठे जाईल तिथं जेव्हा जेव्हा त्यांना त्याची आठवण येते तेव्हा तेव्हा त्यांचं मन खात असतं की माझ्या बाबतीत ही अशी घटना झाली. काहीही करून या परिस्थितीवरती काम करणं गरजेचं आहे. आपल्या समाजामध्ये आपल्या प्रत्येक ठिकाणी खूप समस्या आहेत, नाही म्हणत नाही मी. आणि त्यासाठी खूप थोर माणसं काम करतायत, खूप अनुभवी माणसं काम करतायत, खूप ज्ञानी माणसं काम करतायत. पण आपल्या युवकांचं हे काम आहे की आपण त्यांच्या सोबत या सगळ्या कामांमध्ये आपण त्यांना साथ दिली पाहिजे. आणि जास्त काही मोठं करू शकत नसेल आपण तर किमान हे तर करू शकतो. आपण नेहमी म्हणतो की बालपणीचा काळ सुखाचा असतो, पण त्याच बालपणीच्या काळामध्ये जर त्यांच्या बाबतीत हे असे काही प्रकार घडत असतील तर तुम्हाला खरंच असं वाटतं का की बालपणीचा काळ सुखाचा असेल? भले ते ज्यावेळेस मोठे होतील त्यावेळेस त्यांच्या मनातून ते जाणार आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी खूप इंटरनेट म्हणाल तुम्ही, रिपोर्ट्स मध्ये बघा, न्यूज पेपर्स मध्ये बघा, वाचायला मिळतात आपल्याला. आणि त्यावेळेस ज्यावेळेस हा माणूस वाचेल त्यावेळेस असा कोणी जो व्यक्ती पर्सन असेल ते वाचेल, त्यावेळेस जर त्याने हे वाचलं आणि त्याला त्याच्या लहानपणीचं हे सगळं आठवलं तर तो शांत बसेल, त्याचं मन शांत बसू देईल त्याला. त्यामुळे म्हणजे या लाईव्ह हे आता हे जे चालू आहे ते लाईव्ह सेशन चालू आहे त्यामुळे मी जास्त काही इथे सांगू शकत नाही इन डिटेल मध्ये. पण तुम्ही समजू शकता की अगदी कुठपर्यंत हे प्रकार गेलेले. त्यामुळे आपल्या इंडियामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगली चांगली माणसं आहेत आणि खूप म्हणजे पवित्र विचारांची माणसं आहेत. आपली मातीच खूप पवित्र आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की फक्त एकदा या कामासाठी प्रयत्न करा, जास्त नाही. आपल्याला लाईफ टाइम करत बसायचं नाहीये, त्यासाठी ही योजना आहे. म्हणजे एकदाच फक्त हे काम करायचं आयुष्यातून, फक्त तुम्ही एकदा योगदान द्या या कामासाठी. यानंतर परत हे काम करण्याची गरज पडणार नाही आणि त्यातून रिझल्ट नक्की येईल. आणि जर नाही रिझल्ट आला तर किमान आम्ही तरी तुम्हाला परत तोंड दाखवणार. म्हणजे लाईव्ह सेशन चालू आहे त्यामुळे सांगतोय की एवढा आम्ही यासाठी प्रयत्न केलेले आहेत.
एवढे जीवाच्या तळमळीने प्रयत्न करत आहोत की हे थांबलं पाहिजे कुठेतरी. महिलांसाठी तर करतोच आहोत, पण हे जर सुरुवातीपासूनच आपण केलं नाही तर त्याचा नंतर काही उपयोग होणार नाही. आणि हे वाढतच चाललं, ना कमी होतंय ना काय, स्टेबल आहे. त्यामुळे मी तुम्हाला या लाईव्ह मध्ये एवढंच सांगेल की जेवढं शक्य होईल तुम्हाला तेवढं योगदान द्या, आणि फक्त एकदाच द्या. सारखं सारखं तुम्हाला बोलवणं किंवा तुमच्या आयुष्यामधील खूप महत्वाचे वेळ घेणं हेही योग्य नाही, हे मला मी जाणतो. पण आम्ही निदान जे जे उभं केलं आहे आपल्या महाराष्ट्रातील मुलांसाठी, आपल्या इंडियातील मुलांसाठी, त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ असणं आम्हाला गरजेचं आहे. तेव्हा कुठे हा बदल घडू शकतो. म्हणजे आजपर्यंत जी काही कामं केली असतील ती इंडिव्हिज्युअली किंवा कमी प्रमाणावरती, आणि जेवढी जास्त माणसं सोबत असतील, जेवढी जास्त कर्तव्यनिष्ठ माणसं सोबत असतील, तेवढा याचा परिणाम लवकर होणार आहे आणि तेवढ्या लवकर हे काम होणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला एवढीच विनंती करेल आणि करेल की किमान या स्तरामध्ये तुम्ही सर्वांनी साथ द्या. आणि त्याचबरोबर ही मर्दानी मोहीम जी आहे, जी स्त्री सक्षमीकरणासाठी आहे, आणि ही डिझाईन करत असताना सर्व प्रत्येक गोष्टीचा विचार करून डिझाईन केलेली आहे. जो सुरुवातीला डिझाईन करायला सुरुवात केली होती या प्रोजेक्टची, त्यावेळेस शारीरिकदृष्ट्या सक्षमीकरण जे मी तुम्हाला आता समजवलं तेवढंच डिझाईन केलं होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकार घडतायत त्या प्रकारांच्या विरुद्ध महिलांनी तयार असलं पाहिजे. कारण आपण जरी म्हणत असलो की म्हणजे रक्षाबंधनाला किंवा बाकीच्या सणासुदीला आपण आपल्या ताईला म्हणतो की तू काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे, पण खरेच तू प्रत्येक ठिकाणी सोबत असणारच का? नाही. कारण तुम्हाला पण तुमचं आयुष्य, पण तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यायचा आहे, तर ताईला पण द्यायचा आहे, तिचं पण तिला आयुष्य, तिला स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय, आणि प्रत्येक ठिकाणीच तुम्ही त्यांच्यासोबत असाल असं नाही. त्यामुळे तिला मी असं म्हणेल की दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे पुरुषी मानसिकता बदलणं, पूर्ण पुरुषी मानसिकता असं म्हणणार नाही. काही जण आहेत त्यांनीच हे सगळं चालू केलेलं आहे, तर त्यांची मानसिकता बदलणं यासाठी आपलं काम चालू आहेच. पण त्याचबरोबर आपण आपल्या ताईंना पण सक्षम करू ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आपणच म्हटलं की मी तुझ्या पाठीमागे उभा आहे आणि मीच तुझे येऊन रक्षण करेन, तर हे योग्य वाटतं का? तर नाही. आपण आपल्या ताईंना जर सक्षम केलं तर त्या त्यांच्यासाठी लढू शकतात. ते त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप झाला तर प्रत्येक ठिकाणी त्यांना यूज होईल, निर्भीडपणे जगायला शिकतील ना ते. आज जेव्हा रस्त्यावरती कोणती आपली ताई, कोणती मुलगी फिरते त्यावेळेस कसे बघतात लोक, आपल्या प्रत्येकाने ऑब्झर्व केलेलं आहे, एकाने नाही असं नाही, प्रत्येकाने ऑब्झर्व केलेलं आहे की कोण कसं बघतं आणि त्यानंतर कसं वाटतं. म्हणजे जर आपण आपल्या बहिणी सोबत असेल तर बाजूबाजूचं जर कोणी असेल वाईट प्रवृत्तीचं आणि ते जर बघत असेल तर कसं वाटतं आपल्या मनाला, याचा आपण विचार करतो की नाही मी त्याला जाऊन मार. पण तुम्ही त्याला आत्ता माराल, त्याने जर पुढचं पाऊल उचलायचं ठरवलं आणि त्यावेळेस तुमची ताई एकटीच असेल तर कसं. सो एवढ्या म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन आपण विचार केला तर आपण आपल्या माणसांना, म्हणजे आपण म्हणतो ना की पहिलं घर मजबूत करू आणि मग बाहेर जाऊ, म्हणजे नंतर देश मजबूत करू, तसंच आहे. आपण पहिल्यांदा आपली माणसं मजबूत करू आणि मग या बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी तयारीला लागू. त्यामुळं माझी सर्वांना विनंती असेल की आपल्या ताईसाठी लढा, आपल्या ताईला सक्षम करण्यासाठी या सगळ्यामध्ये साथ द्या. तेव्हा कुठे हा बदल घडायला सुरुवात होईल. आणि आपण दुसरी गोष्टी म्हणजे हेही करतोय की जे मी पहिल्यांदा म्हटलं की मानसिकता बदलणं, तर त्यासाठीही एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे आपण, आणि तो विविध ठिकाणी राबवायचं आपलं सुरू आहे. जे 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांसाठी तो प्रोग्राम असणार आहे. कारण की जर आपण आता, आणि दुसरा एक असणार आहे तो जे तरुण आहेत मुलं मुली त्यांच्यासाठी असणार आहे, दोघांसाठी असणार आहे. पण 5वी ते 10वीचा जो प्रोग्राम असणार आहे तो प्रोग्राम यासाठी की आपण येणाऱ्या पिढीला तरी चांगलं ज्ञान देऊ, चांगले दृष्टिकोन देऊ, जेणेकरून हे सगळे प्रकार घडण्यापासून ते थांबतील, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. म्हणजे आत्ताच चांगला असेल ठीकच आहे, पण जर आजूबाजूच्या गोष्टींचा पण परिणाम होतो ना, तरी ते लहान असले तरी सुद्धा. त्यामुळे त्यांना एक बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. आपण जे म्हणतो की स्त्री आणि पुरुष दोन्ही समान आहेत, फक्त निसर्गाने जो काही बदल केला आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन्हीची समानता सेमच आहे. तर या सगळ्या गोष्टी त्यांना जर त्या वयापासूनच आपण रुजू केल्या त्यांच्या मनामध्ये, तर पुढे येणारे हे प्रकार थांबतील. म्हणून तोही प्रयत्न करतोय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ही मर्दानी मोहीम पोहोचण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांची खूप गरज आहे. आणि जर तुम्ही सर्वजण एकत्र आलात, आपण सर्वजणांनी एकत्र मिळून जर हे सगळं करायचं ठरवलं तरच हे शक्य होऊ शकतं. एकट्या दुकट्याचं काम नाही एवढी मोठी मोहीम राबवायची म्हटलं तर. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल, पूर्ण मनातून वाटत असेल की माझी
ही सुरक्षित राहिली पाहिजे हे कृपया करून सांगते. आणि त्याचबरोबर मी आपल्या उद्योजक मित्रांना, उद्योजक वरिष्ठांना आणि सर्वांना अशी विनंती करेल, बाकीच्या सर्व संस्थांच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना अशी विनंती करेल की कृपया या मर्दानी मोहिमेमध्ये आम्हाला साथ द्या, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त महिलांपर्यंत महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी, सर्व जिल्ह्यांपर्यंत ही मोहीम पोहोचवता येईल, या मोहिमेचे प्रशिक्षण पोहोचवता येईल. आणि त्याचबरोबर विविध बिझनेसमॅन आणि सर्वांना विनंती करेल की आपल्याला हे जर पोहोचवायचं असेल तर आम्ही स्पॉन्सर्ड पण शोधत आहोत या मोहिमेसाठी. आपल्याला जर स्पॉन्सर करायचं असेल या मोहिमेला तर करू शकता, जेणेकरून आपल्याला हे मोठ्या प्रमाणावरती राबवता येईल. आपण सर्वांनी हे सगळं मोहिमेबद्दल जाणून घेतलंच. तरीही अधिकचे कोणाला काही प्रश्न असतील तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. ऑफिशियल नंबर आहेच वेबसाईटवरती, अकाउंटवरती पण आहे. मी आताही सांगेल 9850 703 700 या क्रमांकावरती फोन करा. पुन्हा सांगतो 9850 703 700. डिस्क्रिप्शन मध्ये हा नंबर असेल, तिथूनही तुम्हाला तो नंबर मिळू शकतो. पण कृपया जास्तीत जास्त जणांनी यामध्ये सहभाग होण्याचा प्रयत्न करा. आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार. आणि ऐकून घेतलंच खूप सर्वजणांनी, त्यासाठी खूप आभार. कारण या सगळ्यासाठी धाडस करणं खूप गरजेचं आहे आणि ते आपल्या सर्वांमध्ये आहे असं मला वाटतं. संस्कृतमध्ये आपल्याला एक श्लोक आहे, एक ओळ आहे चांगलीशी, श्रमयोव जयते. त्याप्रमाणे आपण कष्ट करत राहूयात, यासाठी लढत राहूयात, तोपर्यंत लढूयात जोपर्यंत हे पूर्णपणे संपत नाही किंवा पूर्णपणे यातील बदल होत नाहीये, तोपर्यंत लढूयात. शेवटी आपल्या मातीतच ते आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की पुन्हा एकदा मर्दानी मोहिमेसाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. निनादीन अधिकारी आणि प्रतिनिधी सर्वांनीच मर्दानी आणि त्याचे 4 स्तर या प्रशिक्षणाबद्दल खूप महत्वपूर्ण आणि सविस्तर माहिती दिली. तर त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि त्याचबरोबर या लाईव्ह मध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांनी त्यांनी जो आपला वेळ दिला तर त्याबद्दल निनाद संस्था आणि संस्थेच्या सर्व अधिकाऱ्यांकडून मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.